व्हिडिओमध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाका कसा द्यायचा ते दाखवले आहे. इथे मी सुईमध्ये सिल्कचा धागा 8 पदरी ओवून घेतलेला आहे. बघा इथे मी गोल काढून घेतलेला आहे आणि गोलच्या मधोमध मी खालून सुई वरती काढून घेतलेली आहे. आता सुईला धाग्याचा दोनदा पिळा घेतलेला आहे आणि जिथून आपण सुई काढली ना त्याच्या साईडनं आपल्याला ही सुई खाली टाकून खेचून घ्यायची आहे. हा झाला आपला फ्रेंच नॉट टाका. मी पुन्हा एकदा दाखवते. सुई खालून वरती काढून घेतलेली आहे आणि सुईला धाग्याचा दोनदा पिळा द्यायचा आहे आणि जेथून आपण सुई काढलेली होती त्याच्याच साईडनं सुई आता खाली टाकून घ्यायची आहे. पण टाका देताना एक काळजी घ्यायची आहे की धाग्याचा गुंता होता कामा नये. जेव्हा आपण सुईला पिळा देतो त्यावेळी धागा बोटांनी व्यवस्थित पकडून ठेवायचा आहे आणि सावकाशपणे तो खाली ओढून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं हा धागा पकडलेला आहे. सिल्कचा धागा नाजूक असल्यामुळे धागा तुटण्याची किंवा गुंता होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काळजी घेऊनच धागा खेचायचा आहे. बघा फ्रेंच नॉट टाका आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. आता डिझाईन काढून झाले की बॅक साईडला धागा लॉक केलेला आहे. इथे जास्तीचा कपडा असल्यामुळे टाके देताना मध्ये मध्ये अडकत होता, त्यामुळे मी इथे क्लिप लावून घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इथे कशा पद्धतीने कपडा फिक्स केलेला आहे. ज्यावेळी आपण डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्याला साईडनं आउटलाईन द्यायची असते. मग ती आउटलाईन तुम्ही कट पाईप, बीड्स, चेन स्टिच ह्या पद्धतीने तुम्ही आउटलाईन देऊ शकता. आता इथे मी सिक्वेन्समध्ये फ्रेंच नॉट टाका कसा द्यायचा ते दाखवत आहे. पहिले मी इथे सेंटरला सुई काढून घेतलेली आहे. बघा इथे मी सिक्वेन्स घेतलेला आहे आणि सुईला दोनदा धाग्याचा पिळ दिलेला आहे आणि ती सुई सिक्वेन्सच्या मधोमध जो गॅप आहे होल त्यामध्ये टाकून सुई खाली खेचून घ्यायची आहे. धागा खेचताना आपल्याला बोटांनी ओढून घ्यायचा आहे. व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला धागा खाली खेचून घ्यायचा आहे म्हणजे धाग्याचा गुंता होत नाही. पुन्हा एकदा बघा सुई मधोमध मी काढून घेतलेली आहे आणि एक सिक्वेन्स घेऊन सुईला धाग्याचा दोनदा पिळा देऊन घ्यायचा आहे आणि ती सुई सिक्वेन्सच्या मध्ये जो गॅप आहे, जे होल आहे त्यामध्ये सुई टाकून खाली खेचून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मी सगळे सिक्वेन्स फ्रेंच नॉट टाकेने कंप्लीट केलेले आहेत आणि लास्टला खालच्या बाजूला बॅक साईडला मी एंड लॉक केलेले आहे. अशा पद्धतीने आपली इथे सिक्वेन्स बुट्टा डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता इथे आपल्याला अजून एक सिक्वेन्स बुट्टा डिझाईन पाहायची आहे. बघा आता इथे मी साधी सुई घेतलेली आहे आणि त्यामध्ये सिल्कचा धागा ववून घेतलेला आहे. सिक्वेन्स म्हणजे टिकली. इथे मी एक टिकली घेतलेली आहे आणि ती सुईमध्ये ववून घ्यायची आहे. टिकलीच्या पुढच्या बाजूला आपल्याला सुईने खाली टाका देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं ही टिकली लॉक होऊन जाते. जिथे आपण सुई खाली टाकून घेतलेली आहे तिथूनच आपल्याला सुई पुन्हा एकदा वरती काढून घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला एक सिक्वेन्स सुईमध्ये ववून घ्यायचा आहे आणि टिकलीच्या पुढील बाजूस टाका देऊन घ्यायचा आहे.
तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहाल, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने हे टाके दिलेले आहेत. इथे मी एक एक सिक्वेन्स घेऊन हा गोल कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने इथे आपली अजून एक बुट्ट डिझाईन कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.